गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागलेला आहे। यावर्षी चाकरमान्यांनी सुद्धा कोकण रेल्वेलाच पसंती दिलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी स्टेशनवरती आज सकाळपासूनच या ठिकाणी चाकरमान्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जवळपास कोकण रेल्वेच्या माध्यमातून 7.5 लाख चाकरमानी जे आहेत ते कोकणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। यावर्षी गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावरून 325हून अधिक फेऱ्या ज्या आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि त्याचमुळे सध्या चाकरमान्यांनी जे आहे ते कोकण रेल्वेलाच या ठिकाणी पसंती दिलेली पाहायला मिळते। गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचं एक वेगळं नातं आहे आणि त्याचमुळे सध्या चाकरमानी जे आहेत ते कोकणात दाखल होऊ लागलेले आहेत। गणेशोत्सवासाठी या ठिकाणी चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसते। एक दिवस अगोदरच गणेशोत्सव आगमनाच्या एक दिवस अगोदरच लाखो चाकरमानी जे आहेत ते या ठिकाणी कोकणात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्ग जो खराब आहे तो त्यामुळं या चाकरमान्यांनी यावर्षी कोकण रेल्वेलाच पसंती दिलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की आपण रत्नागिरी स्टेशनवरती आहोत आणि सकाळपासूनच या ठिकाणी लाखो चाकरमानी जे आहेत ते या ठिकाणी कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकण आणि तळ कोकणात या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। गणरायाची आराधना करण्यासाठी आता चाकरमान्यांना या ठिकाणी वेध लागलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।